तर आता गाणगापूरवरून खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. आता मी निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने. तरी गर्दी बघ, फुल गर्दी, बसायला जागा नाही कारण की साधनच नाही आहे त्यामुळे मी बसने निघालो आहे. आता बसवरून लागतील 2 तास तरी लागतील. मी पोचल्यानंतर मग अक्कलकोटचं दर्शन करूयात. ओके, चला भेटूयात मित्रांनो. ही बघा, ही बस होती आपली. तर आता गाडीमध्ये बसतोय मी. तर 111 रुपयात मी गाणगापूरवरून अक्कलकोटला आलो. तर आता मी 20 रुपयाची इकडून रिक्षा केली वटवृक्ष मंदिराकडे. इकडून आपलं रूमचं बघूया, रूमचं भेटतो का कसं. तर चला मित्रांनो, आता फायनली आपण आलो आहे. हे बघा, आता गर्दी बघू शकता भाई तुम्ही, खूप गर्दी आहे इकडे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात रूम भेटतंय का. मित्रांनो, संस्थेच्या इथे गेलो होतो मी. संस्थेचे रूम्स असतात तिथे गेलो होतो. तिथे शनिवार रविवार विकेंड असल्यामुळे ना पूर्ण फुल आहे. पण मी या दिलेल्या स्क्रीनवरती मी ते त्यांचा रेट्स वगैरे काय असतात मी पाठवतो, म्हणजे मी डिस्प्ले लावतो मी इथे, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल. पण मी तर तुम्हाला सांगेन विकेंड्समध्ये जर तुम्ही येत आहे तरी विसरून जावा की संस्थेचे रूम तुम्हाला भेटतील. तर आता मी चाललं, आता मी बघतो रूम्स भेटत नाही आहे, पण बघतो आता कुठे भेटतं आहे का. तर चला दाखवतो. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहोत ते 5 लोकेशनपैकी त्या बाळप्पा मठ, समाधी मठ, आपलं हुक्क्याचा मारुती आणि राजाराम मठ, 5 ते 6 लोकेशन्स आहेत. गाडी केली आहे तिकडून आपल्या मंदिराजवळून आपली गाडी करायची पडते. मंदिराजवळ गाडी जातात, शेअरिंग पण जातात, स्पेशल पण जातात. तर 100 रुपये फीस आहे. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल. चला आपण दाखवतो की तुम्हाला दर्शन करतो. तर चला भेटूया. तर आता हे आपलं पहिलं स्पॉट, गुरुमंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत बाळप्पा मठामध्ये, जिथे की स्वामींची अशी पाऊलेचे ठसे असे उमटलेत. हे बघा, कृपया करून येताना ना या जागेवरती पाय देऊ नका. मित्रांनो, हे बघा, इतकं सुंदर आहे ना हे बाळप्पा मठ आहे. तुम्ही जर आलात तर इकडे घ्या, दर्शन घ्यायला नक्की या. आणि बघा हे दर्शन. मित्रांनो, आता आलो आहोत दुसऱ्या स्पॉटला, हुक्क्याचा मारुती. तर चला आपण तुम्हाला दर्शन करतो. आतमध्ये गेलं मंदिर 2 ते 4 या वेळेमध्ये बंद होतं. मित्रांनो, हे बघा, हे जे आहे ना, हा इतिहास आहे. हा इतिहास आहे मंदिराचा. सविस्तर वाचा पॉज करून. मित्रांनो, हे असं खाली जावं लागतं. इथे स्वामींची प्रतिमा आहे बघा, इतकं सुंदर आहे. हे बघा, ते पादुका ठेवतात. इथे रामदास स्वामी. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या स्पॉटला, ते म्हणजे आपलं समाधी मठ. समाधी मठामध्ये आलो आहे आपण. आतमध्ये गेल्यावरती दर्शन दाखवतो. जास्त ॲक्च्युली शूट करायला भेटत नाही आपल्याला, पण तरी मी ट्राय करतो दर्शन लवकरात लवकर. बघा, आज भाई इथे तर प्रचंड गर्दी आहे. शूट करणं म्हणजे असंभव आहे. इकडे दाखवतो तुम्हाला, इतकी गर्दी आहे ना. दाखवतो तुम्हाला. बघा गर्दी, बघा कुठपर्यंत गर्दी, मागच्या साईडपर्यंत गर्दी आहे.
चला बघूयात आपण. मित्रांनो इतकी प्रचंड गर्दी आहे ना, हे बघा. खूप म्हणजे हे मठ आहे आणि लाईन इथून नाही इथपर्यंत चालली आहे ना. दाखवतो तुम्हाला. खूप गर्दी आहे म्हणजे खूप. पूर्ण मागच्या साईडपर्यंत पूर्ण लाईन गेली. फायनली आपली ऑलमोस्ट अर्धी लाईन आपण पार केली आहे. अर्धी लाईन आता बघा हे आले, हे मंदिर आहे आणि इकडे लाईन आहे. आपण तुम्हाला दाखवलेलं अर्ध्याहून जास्त गर्दी होती. आता थोडं करत संपत चालली आहे गर्दी. तर आता बघूया आतमध्ये गेल्यावरती बघतो, शूट करायला भेटलं. जेवढं भेटेल तेवढं मी तुम्हाला दर्शन दाखवायचा प्रयत्न करतो. गर्दी असल्यामुळे शूट करणं खूप डिफिकल्ट जाणार आहे, पण तरी बघतो मी. तर काय असेल तर चला मित्रांनो, आता 5 ते 10 मिनटामध्ये आपण आतमध्ये पोचू. तर चला भेटूयात. गर्दी खूप आहे, गर्दी काय कमी होत नाही आहे. ॲज वेल ॲज नेहमीप्रमाणे आपण आलो आहेत विकेंडला, त्यामुळे आपल्याला गर्दी भेटली. नो इश्यू, आपण जाऊयात, दर्शन घेऊयात. तर चला मित्रांनो, आता आपण फायनली आलो आहे सोळप्पा मठामध्ये. इथे स्वामींनी समाधी घेतली होती. गर्दी बघा. तर चला आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन दाखवतो. पण बघा तुम्हाला दाखवतो, इथूनच दाखवतो, आतमध्ये ना दर्शन घेतो. मित्रांनो खंडोबा मंदिरामध्ये आपण आलो आहे. हे असं मंदिर आहे. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हे होतं खंडोबा मंदिर. आता आपण जाणार आहोत आपण राजराय मठामध्ये. राजराय मठामध्ये आपण जाणार आहोत. तुम्हाला मी तेही दाखवतो. चला भेटूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे राजराय मठामध्ये. राजराय मठ आहे. इकडे भजन चालू आहे. तर आपण जाऊया. चला आतमध्ये आलो आहे. चला तुम्हाला दर्शन दाखवतो. हे बघा, हा असा मठाचा पटांगण आहे, म्हणजे मठाचा असा परिसर आहे. तर मित्रांनो हा जो मठ आहे ना, हे बघ 1953 साली जो आहे ना हा मठ बांधण्यात आला होता. 1995 साली हा बांधकाम या मठाचं संपूर्ण झालं होतं. आणि चंपाषष्ठीच्या पूर्ण या दिवशी 15/12/1996 रोजी स्वामींची मूर्ती या मठामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तर हे मठ आहे. आणि आपलं नशीब पण इतकं छान आहे की आपल्याला हुक्का आरती भेटली आहे. इतकं छान वाटत होतं ना, अक्षरशः डोळ्यात माझ्या 2 मिनिटासाठी पाणी आलं. इतकं छान वाटतं नाही बघ. हा असं मठाचा पटांगण आहे. राजराय मठाच्या बरोबर समोर हे बेलानाथ महाराजांचं मंदिर आहे. हे बघा, हे होते ते
आणि त्यांची मूर्ती तुम्हाला दाखवतो थांबा. ही साईबाबांची मूर्ती नाही आहे, ही बेलानाथ महाराजांची मूर्ती. ह्याच्यावरती जे आहेत ना यांची मूर्ती ही बरोबर राजेराय मठाच्या समोर आहे. तर मित्रांनो आपल्याला रूम भेटलेली, तर मी तुम्हाला रूमचा ॲड्रेस दाखवतो. हे इकडून वटवृक्षाचं मंदिर आहे या साईडला, इकडे मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिरवरून हे बघा इकडं हा जो रस्ता जातो ना बस स्टॉपला जातो. तर मारुती मंदिराच्या बरोबर आपल्याला लेफ्ट साईडने इकडून सरळ जायचं. मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो. हे बघा, तर इथून जर सरळ गेलात ना स्वामींच्या कृपेने आपल्याला पटकन रूमसुद्धा भेटला आणि आपले दर्शनसुद्धा झाले. ऑलमोस्ट आपण 5 मंदिराचे दर्शन कवर केलं. फक्त आपल्याला गर्दी जी भेटली ती फक्त समाधी मंदिरामध्ये भेटली. तर हे बघा इथून असं जर सरळ गेलात ना लेफ्ट मारायचा, लेफ्ट मारून सरळ गेलात, इथून सरळ जायचं. तर मित्रांनो तुमच्यासोबत मी आजचा एक्सपिरियन्स शेअर करतो. ॲड्रेससुद्धा मी चालता दाखवतो तुम्हाला. पण मित्रांनो म्हणजे इतकं छान वाटलं ना की स्वामींच्या जर मनात असेल ना ती गोष्ट करून घ्यायची तर ते बरोबर करून घेतात. तुम्हाला सांगू बसही आम्हाला टायमावरती भेटली. गाणगापूरला मी पाच घर भिक्षा मागितली. तो प्रसादावरती फक्त मी आज दिवसभर आहे आणि पाणी, आणि मी जेव्हा फ्रेश वगैरे झाल्यानंतर फक्त आम्ही काय बोलतात फळ खाल्लेत फक्त, आणि त्याच्यावरती मी दिवसभर. हे बघा तर हा रोड आहे तो. इथून पण तुम्ही जर आलात ना इथून सरळच जायचं. इथून पण सरळच जायचं, कुठेच वळायचं नाही, एकदम सरळ जायचं. ओके. तर म्हणजे इतकं भारी आजचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे जे स्वामींच्या मनात असतं, स्वामींच्या बोलल्याशिवाय आपण येऊ शकत नाही हे फॅक्ट आहे. स्वामींच्या मर्जीनुसार आपण नाही येऊ शकत अक्कलकोटमध्ये. आणि माझा यावरती खरोखरच खूप विश्वास आहे, कारण की मी माझ्यासोबत ज्या गोष्टी आज घडल्यात ना म्हणजे आज दिवसभरामध्ये, म्हणजे तो ऑल ओव्हर एक्सपिरियन्स म्हणजे व्हेरी बेस्ट. इतकं छान होता ना आजचा, म्हणजे जो काही दिवस आजचा गेला आहे ना माझा इतका छान होता. हे बघा आता इथून जो हा रस्ता ना इथून न जाता इथून सरळ यायचं आहे. ओके. तर म्हणजे गाणगापूरला दर्शन झालं, तीर्थावरती आंघोळ केली मस्त. अधिकचा महिना चालू होता तर मम्मी मला बोलली होती की तू याच्यावरती दर्शन कर, काय बोलतात संगमामध्ये आंघोळ कर. आणि नंतर तिथं पण एक सीन झाला. जसं की मी सकाळी तुम्हाला सांगितलं की तो माणूस आला, त्यांनी मला सांगितलं की मंदिराच्या बरोबर समोरच्या दिशेने तू तिथे 6 वेळा डुबकी मार. तिथून मग लेफ्ट साईडला जाऊन तिथे 6 वेळा डुबकी मार आणि तिथून जाऊन दर्शन कर. हा होता माझा पहिला. दुसरा, आरतीच्या वेळेस मला या गोष्टी माहिती नव्हतात की 5 घर भिक्षा मागतात वगैरे, फक्त ऐकलं होतं, मी कधी केलं नव्हतं. तर दुसरी गोष्ट मी ती गोष्टही आज केली. तिसरी गोष्ट, मला अक्कलकोटला बस भेटणार नाही असं मला वाटत होतं की मला बसावं लागेल बस स्टॉपला वगैरे. तर मी बस स्टॉपला गेलो तो अक्कलकोटची बस लागली होती. अक्कलकोटची बस लागल्यानंतर तेही झाल्यानंतर चौथी गोष्ट, रिक्षा पण मला पटकन भेटली, रूम पण मला पटकन भेटला. काका हे बघा, हे इथे जे आहे ना इथे घेतलं आहे मी रूम. हे बघा काय चंद्रकला निवास म्हणून आहे. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर इथे आलात तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला. हे बघा मी आता इथेच राहतो आहे. तर हे बघा हे इथे. तर रूम पण खूप चांगला आहे, म्हणजे कूलर आहे ज्या हिशोबाने इनबिल्ट आहे. आणि जर मुलं वगैरे येणार असतील तर त्यांच्यासाठी पण आहे. आता मला 1000 रुपयेमध्ये हा रूम भेटला. The next day. तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आत्ता वाजले आहेत 4 आणि मी चाललो आहे स्वामींच्या काकड आरतीला. तरी बघा पब्लिक पण चालली आहेत ऑलरेडी. तर आता चला आपण पण जाऊयात कारण की ऑलरेडी झाले लेट. सकाळचे 4:30 वाजलेत आणि मला जायचं होतं लवकर, कारण की कालच्या प्रकारे गर्दी होती ना, त्या हिशोबाने मला लवकर निघायचं होतं. काही इश्यू नाही, तर जाऊया होतं, बघूया दर्शन होतं का पटकन. तर चला भेटूयात लवकरच. मित्रांनो गर्दी बघा, हे बघा फुल फट्ट गर्दी चालली आहे. ऐकत नाही लोक. काकड आरती म्हणजे ना इतकं सुख आहे ना स्वामी भक्तासाठी. हे बघा गर्दी बघा, अजून 5 वाजले नाही, 5 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहे. आणि हे बघा गर्दी बघा, हे बघा गर्दी बघा. तर चला आपण पण जाऊयात स्वामींचं दर्शन घ्यायला. तर चला मित्रांनो गर्दी बघू शकता. हे बघा
पूर्ण गर्दी आहे, पूर्ण गर्दी आहे. आणि ज्या पद्धतीने मला वाटत होतं ना, डाऊट वाटतच होता मला की गर्दी असणार 100% आणि त्या पद्धतीने गर्दी आहेच. हे बघा, म्हणजे जाईपर्यंत आपल्याला पटकन आतमध्ये घेतलं तर बरं होईल. तर चला बघूया. मित्रांनो बघा, तुम्ही गर्दी बघू शकता. त्या हिशोबाने तुम्ही सॅटर्डे संडेचा प्लॅन अजिबात करू नका. हे बघा, मित्रांनो मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे वटवृक्ष मंदिर आहे. बघू शकता गर्दी. या साईडने पण गर्दी बघा. इकडे आरतीसाठी गर्दी, आरती थांबली. मित्रांनो आपलं नशीब खूप खराब आहे, कारण की या गर्दीमुळे ना यांनी आज लवकर आरती केली. सकाळी 4 वाजता त्यांनी आरती केली. हे बघा, हे तेच अनाऊन्समेंट करतायत की सकाळी 4 वाजता त्यांनी आरती केलेली आहे या गर्दीमुळे. तर इथून बघा आपल्याला दर्शन दिसतंय. मित्रांनो आरती घेऊयात. मित्रांनो खूप गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. विकेंडला अजिबात प्लॅन करू नका. माझ्या नशिबात काकड आरती नाही भेटली, काही इश्यू नाही, पण दर्शन खूप छान प्रकारे झालंय. तर चला मित्रांनो, इतकं सुंदर प्रकारे आपलं दर्शन झालंय. आता आपण चाललो आहोत येरमाळ्याला. तर इथून मी बस पकडणार अक्कलकोटवरून सोलापूरला, सोलापूरवरून येरमाळ्याची बस पकडणार. तिथून आपलं येडामाईचं दर्शन करणार, तो परड्या वगैरे भरणार आणि मग परत मी सोलापूरवरून तुळजापूरला जाणार. तर असा आपला जर्नी आहे. तर चला निघालो मी आत्ता. इतकं छान प्रकारे दर्शन झालं, तुम्ही बघितलंच असेल. आपलं गर्दी होती पण काही इश्यू नाही, पण खूप छान पद्धतीने दर्शन झालं. तर चला भेटूयात लवकरच येरमाळ्यात.